नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आता दिव्यांगत्वाचे सर्टिफिकेट कसं मिळवतात याबाबतची माहिती आज आपण घेणार आहे. त्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात, तर त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, रहिवास दाखला, नंतर फोटो किंवा ओळखीचा पुरावा, नंतर इतर शैक्षणिक सगळे डॉक्युमेंट्स असे लागतात. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आणि इतर शैक्षणिक डॉक्युमेंट्स असे सर्व तुम्हाला लागतात. आता हा दिव्यांगत्वाचं तुम्हाला सर्टिफिकेट घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही आपले सरकार mahaonline.government.in या पोर्टलवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच तुम्हाला जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात कार्यालयात जाऊन ऑफलाईन पण अर्ज करता येतो. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड लागतो, रहिवास दाखला लागतो आणि ओळखीचा पुरावा लागतो आणि फोटो आणि दिव्यांगत्वाचं जे सर्टिफिकेट आहे ते गव्हर्मेंटच्या मेडिकल अधिकाऱ्याकडून घ्यावं लागेल आणि त्याची तीव्रता काय आहे, स्वरूप काय आहे, म्हणजे कोणत्या प्रकारचे तुम्हाला दिव्यांगत्व आहे, हे सगळं मेडिकल अधिकाऱ्याकडून सर्टिफिकेट घेऊन हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन जमा करावे लागतात. किंवा जर तुम्ही जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयात जाऊन जमा केले तर तुम्हाला ऑफलाईन पण सबमिट करता येतात. आता हे सर्व सबमिट केल्यानंतर तर तुम्हाला ते ह्याच्यावर पण ऑनलाईन डाउनलोड करता येतं आणि ह्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राचा उपयोग तुम्हाला बऱ्याच सरकारी योजनेसाठी कामात येतो. तर आता हे मेडिकलचं जे सर्टिफिकेट आहे ते सरकारी मेडिकल अधिकारी याच्याकडून घ्यावं लागतं आणि तुमच्या ज्या मेडिकलच्या अधिकाऱ्याकडून तुम्हाला किती प्रमाणात आहे त्याची दिव्यांगत्व किंवा त्याची तीव्रता काय, स्वरूप काय किंवा कुठल्या प्रकारचे तुम्हाला दिव्यांगत्व आहे, हे सगळं तो मेडिकल अधिकारी लिहून देतो आणि ते सगळं तुम्हाला जे वर नमूद केलेले जे सर्टिफिकेट्स आहेत ते सगळे तुम्हाला ऑनलाईन जमा करावे लागतात. तर अशा प्रकारे आपण दिव्यांगत्वाचे सर्टिफिकेट कसे मिळवतात याबाबतची माहिती आपण बघितली. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.